विद्यार्थी मित्रांनो, वेलकम. आज आपण लिसनिंग 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 बघा, लिसनिंगचा अर्थ श्रवण, ऐकणे, एखाद्याची गोष्ट ऐकून घेणे, ज्याला आपण हिंदीमध्ये सुनना, मराठीमध्ये ऐकणे म्हणजे श्रवण. शुद्ध शब्दामध्ये श्रवण. बऱ्याचशा लोकांना, मराठीवाल्यांना श्रवण म्हणजे काय, ऐकणे हे माहीत नसतात. प्रत्येक शब्दाला अर्थ असते. तर डीपमध्ये जाऊन आपण एक एक गोष्टींचा थोडासा विचार करू, कारण की शिकण्यासाठी ऐकावं लागतं. टू लर्न यू हॅव टू लिसन, टू इम्प्रूव्ह यू हॅव टू ट्राय. शिकण्यासाठी ऐकावं लागतं आणि सुधारण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. एक एक गोष्टीकडे आपलं लक्ष केंद्रित करायचे आहे, कारण की तुम्हाला मी अत्यंत महत्त्वपूर्ण, अतिउच्च श्रेष्ठ ज्ञानाच्या पर्यंत, सत्यापर्यंत पोहोचवण्याच्या विचारातून ह्या सगळ्या गोष्टी मी सांगतोय तुम्हाला. जर तुम्ही समजून घेतल्या तर जीवनाचे राजे बनल्या समजा तुम्ही. तर मित्रांनो, लिसनिंग हा जो शब्द आपण घेतलेला आहे, तर आज आपण 10-15 मिनटं लिसनिंग या शब्दांवरती थोडासा डिस्कस करूया, थोडीशी चर्चा करूया. लिसनिंग किती महत्त्वाचा शब्द आहे, श्रवण किती महत्त्वाचा शब्द आहे, ऐकणे किती महत्त्वाचा शब्द आहे. या पहिले आपण पाहिलं होतं बोलणे, स्पीकिंग, लिहिणे, रायटिंग. तर आता ऐकणे, लिसनिंग, लिसन. तर या अर्थाने आपण कोणत्याही पुस्तकामध्ये सुरुवातीला या गोष्टी दिलेल्या असतात, परंतु या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत आपले शिक्षक आपल्याला सहसा समजून सांगत नाही. या गोष्टीतून आपल्याला समोरच्या गोष्टी शिकायच्या आहेत. लेसन असो, पोएम असो, त्या सगळ्या गोष्टी कसं समजून घ्यायच्या त्याकडे त्यांचं लक्ष नसते. एवढंच नाही तर आपण सुरुवातीला प्लेज असते, त्या गोष्टी आपण आचरणात आणतो का? दररोज तर म्हणतो, आणायला पाहिजे. प्रियम्बल, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. तर एकंदरीत भारताची राज्यघटना, त्याची प्रियम्बल प्रस्तावना दिली राहते. छानपैकी ते प्रस्तावना आहे, त्याकडे आपलं लक्ष जाते का? एकंदरीत जशी नजर आपली जी आहे, ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत, आपल्याला पाहिजे आहेत, त्या गोष्टीकडे आपलं लक्ष न जाता आपण काय करतो आहे, टाइमपासच्या गोष्टीकडे, व्यर्थ गोष्टीकडे आपण जास्त लक्ष देतो. चला, तर आता आपण श्रवण यावर थोडंसं विचार करूया. श्रवण. तर मित्रांनो, वाचन, लिहिणं, लिखाण आणि बोलणं आणि ऐकणं, एकंदरीत लक्षात ठेवायचं आहे की या आपल्या भाषा स्टडी, भाषा लँग्वेजसाठी अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि त्यामध्ये जे आपल्याला भाषा, मग मराठी असो, हिंदी असो, इंग्रजी असो, कोणती असो, त्याच्यामध्ये जे आपण लेसन आणि पोएम वाचन करतो, ग्रहण करतो, त्याच्यामध्येही जे पाठ्यक्रम निर्माण करणारे, आपल्या जीवनाला घडविणारे अशा गोष्टींचं, मग त्या कविता असो की लेसन असो, असेच रायटरचे त्या गोष्टी तिथं दिलेल्या असतात. परंतु आपण काय करतो, आपला उद्देश करा ते फक्त परीक्षा पास करण्याच्या अर्थानं आपण घोकमपट्टी करतो. आपले आई वडील देखील तेच काम करून राहिलेले आहे. परीक्षा पास कसं करण्यासाठी शाळेमध्ये दिलेला होमवर्क जो राहते त्याच्यासाठी देखील ट्युशन क्लास, होमवर्क सोडवण्यासाठी, स्वतःच्या मनानं नाही.
तर एक लक्षात ठेवायचं आहे की एक एक गोष्ट कशी करायची त्याकडे आपलं लक्ष गेला पाहिजे. मुलांची एकाग्रता साधणे खूप महत्त्वाचं आहे. जेव्हापर्यंत माणसाला एकाग्रता साधत नाही तेव्हापर्यंत एक एक गोष्ट मी सांगतो आहे शिकण्यासाठी, ऐकणं, वाचणं, लिहिणं किती महत्त्वाचं आहे आणि बोलणं किती महत्त्वाचं आहे. आपण कसं बोलायचं, दिवसभरामध्ये आपण कसे बोलतो त्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. चांगलं बोलायला देखील अक्कल लागते, अभ्यास लागते. म्हणूनच म्हटलेल्या संत कबीरांनी, शब्द संभाल कर बोलिये शब्द की हात न पाव, एक शब्द करे औषधी दूजा करे न घाव. चला तर आता श्रवण म्हणजे याच्याबद्दल आपण माहिती पाहत आहोत की विद्यार्थ्यांसाठी किंवा कोणती गोष्ट शिकण्यासाठी किती महत्त्वपूर्ण आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. अत्यंत महत्त्वाचा श्रवण शब्द जो आहे, आज आपण पाहतो आहे जे सुरक्षा कवच नावाचे जे पुस्तक आहे जे विद्यार्थ्यांना आम्ही देत राहतो, त्याच्यामध्ये देखील तज्ज्ञांचे आणि जबरदस्त एक्सपर्ट लोकांचे थॉट्स दिलेले आहेत. त्या 20 पेजेसच्या पुस्तकामध्ये त्याच्यामध्ये देखील श्रवण हा एक लेसन घेतलेला आहे. श्रवण हा एक टॉपिक घेतलेला आहे. श्रवण हा एक लेख घेतलेला आहे. श्रवण याच्याबद्दल थोडंसं सांगतो मी नंतर. तर सध्या या 5 मिनिटामध्ये सुरुवातीला मी सांगितलेल्या गोष्टी आहेत त्याच्या समोरील गोष्टीकडे आता लक्ष द्या. तर हा श्रवण दिलीप देशपांडे यांनी लिहिलेला एक लेख आहे. याच्यामध्ये मुलांच्या फायद्यासाठी पुन्हा वाचन किती महत्त्वाचं आहे तो पण याच्यात लेख आहे. वाचणं, चिंतन, तर एकंदरीत संसद विवेक बुद्धी, खरे शिक्षण, एकाग्रता, स्वाध्याय, अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये छोट्याशा याच्यामध्ये. तर ज्या ज्या गोष्टी आम्ही लिहितो किंवा सांगतो किंवा मुलांना शिकवतो तो नुसतं परीक्षा पास करण्यापुरताच नसते, तर जीवन पास करण्यासाठी असते. तर आपण देखील जीवनामध्ये शांती सुखानं आनंदानं कसं राहायचं आणि इतरांना देखील कसं ठेवायचं, आज आपण पाहतो आहे की हे जे इंग्रजी आहे, जसं आता लिस्निंग लिहिलेलं आहे, स्पेलिंग बराबर लिहिता येत नाही, अक्षर बराबर नसतात. एकंदरीत शब्दांच्या जाती म्हणजे लिसन आणि लिस्निंग आणि त्यालाच क्रियापदामध्ये V2 V3 करायचं आहे. तर लिसंट लक्षात ठेवायचं आहे की लिसन जो आहे त्याच्या समोर त्याचा दुसरा रूप बनवण्यासाठी आपल्याला ज्या गोष्टींची गरज आहे, लिसंड ईडी लावून पण होते. तर एक लक्षात ठेवायचं आहे की क्रियापदाचा दुसरा, तिसरा आणि चौथा आयनी फॉर्ममध्ये ते पण मुलांना घेता यायला पाहिजे, समजायला पाहिजे. त्याच्या टेन्समध्ये वापर कसा करायचा त्या गोष्टी देखील समजल्या पाहिजे मुलांना. शब्दांच्या जातीमध्ये वेगवेगळे म्हणजे प्रत्यय आणि प्रिफिक्स म्हणजे सफिक्स, प्रिफिक्स म्हणजे उपसर्ग आणि प्रत्यय लावून शब्दांच्या जात कशी बदलते, शब्दांची जात कशी बदलते त्या गोष्टीकडे पण विद्यार्थ्यांचा लक्ष गेलं पाहिजे. मग ह्या गोष्टी शिक्षकांना खूप डीपमध्ये जाऊन गहन अभ्यास करणं गरजेचं आहे आणि विद्यार्थ्यांना समजेल अशा पद्धतीनं सांगणं हे महत्त्वाचं आहे. आज निस्वार्थपणे जसं समोरासमोर विद्यार्थी बसतात त्याच पद्धतीनं मी हे व्हिडिओज सांगतो आहे आणि त्याच पद्धतीनं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा आणि शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी इंग्रजीबद्दलच्या छोट्या मोठ्या गोष्टी आपण पाहिल्या, अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता त्यासमोरील त्याच गोष्टी शिकण्यासाठी अजून काय दुसरं सांगणार आहे, त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा आपल्याला करायच्या आहेत हे लक्षात ठेवायचं आहे. आता त्याचा सराव करावा लागणार आहे तुम्हाला. एकच वाक्य, जसं आसुराच्या पुस्तकामध्ये 6 प्रकारचे जे केदारचे वाक्य दिलेले आहेत, होकारार्थी, नकारार्थी, प्रश्नार्थक, नकारार्थी प्रश्नार्थक, WH क्वेश्चन आणि WH मध्ये नकारार्थी क्वेश्चन, हे 6 प्रकारचे वाक्य दिलेले आहेत.
त्या गोष्टीकडे जरी आपण लक्ष केंद्रित करून एकच वाक्य 6 प्रकारामध्ये जरी आपण प्रॅक्टिस केला, लिहिलं, तर निश्चितच त्याचा फायदा होईल. तर पहा, आता जे मी बोलत आहे 10 मिनिटं झालेले आहेत. आता जे काय मी बोलत आहे हे देखील तुम्हाला श्रवणाच्या माध्यमातून, लिसनिंगच्या माध्यमातून प्राप्त करायचं आहे. त्यासाठीच मी बोलतो आहे. आता मी जे बोलतो आहे ते तुम्हाला ऐकायचं आहे. ऐकलं तर फायदा कोणाचा होईल? तुमचाच होणार आहे. लक्षात ठेवायचं आहे, समोरच्या व्यक्तीचे जे बोलणं आहे ते जरी लक्षपूर्वक आपण ऐकलो, समजून घेतलं, तर निश्चितच आपल्याला त्याचा फायदा होतो. पण आपण काय करतो? तज्ज्ञ आणि एक्सपर्ट आणि फायद्याच्या गोष्टी सांगणारे जे व्यक्ती आहेत त्यांचं ऐकून न घेता आपण स्वतःच बोलायला लागतो आणि स्वतःलाच मोठा ग्रेट आणि स्वतःलाच मोठा हुशार समजतो. त्याच्यामध्येच आपला मूर्खपणा सिद्ध होते आणि त्याच्यामुळेच आपल्याला शहाणा बनता येत नाही. आणि म्हणून माझं सांगणं आहे की लिसनिंग हा जो शब्द आहे हा फक्त तुम्हाला इकडून ऐकण्यासाठी इकडून सोडण्यासाठी नाही. नळी फुंकले सोनारे इकडून तिकडे गेले वारे असं नाही. पालत्या घागरीवर पाणी याच्यासाठी नाही सांगत आहे मी. जे आज ऑनलाईनचे किंवा असे ऑफलाईनचे लाखो रुपये खर्च करून जे विद्यार्थी शिकत नाही, लाखो रुपये खर्च करून साध्या साध्या गोष्टी येत नाही, त्या विद्यार्थ्यांना यायला पाहिजे. पालकांना जागृत व्हायला पाहिजे, समज यायला पाहिजे. यदि समझ हो तो हर पत्थर सीढ़िया बन जाता है, वरना ना समझ सीढ़ी को भी पत्थर समझ लेते हैं. असं नाही, सेन्स पाहिजे आहे. आणि आचार्य रजनीशनं म्हटलेलं आहे, संभावना सबकी बराबरी की है, लेकिन वास्तविकता सबकी बराबरी की नहीं है, क्योंकि हम अपनी संभावना को वास्तविकता में परिणित करने का कभी प्रयास ही नहीं कर लेते हैं. पुन्हा रिपीट करून देतो आहे, संभावना सबकी बराबरी की है, लेकिन वास्तविकता सबकी बराबरी की नहीं है, क्योंकि हम अपनी संभावना को वास्तविकता में परिणित करने का कभी प्रयास ही नहीं कर लेते हैं. त्यांनी अजून सांगितलेलं आहे, मन के सजग पहरेदार बने, उसे धर्मशाला ना होने दे. क्या बात है. अवर बॉडी इज सो वंडरफुल. आपलं शरीर अद्भुत आहे. तर एक लक्षात ठेवायचं, शरीर ना शत्रु है ना मित्र है. उसका जैसा उपयोग करोगे वैसा साबित हो जाता है. ये भी उसको का ही है. तो कहने का मतलब यह है, जगातला ग्रेट फिलॉसॉफर आणि संत देखील आधुनिक काळातला 20व्या शतकातला आपल्या भारताचा हिरा दुसरा कोण असणार. परंतु आज आपण पाहतो राजकारणी लोक हिरे, डायमंड, जवाहरात छुपवून ठेवतात. नाही, असं नाही. परंतु छुपवल्यानं काय होणार आहे? ते तर डुप्लिकेट आहे. धनसंपत्तीसाठी 50-50 कोटी जमा करणारे, एक रिक्षा चालविणारे नाही. आमचा हा जो क्लास आहे, जितना आएगा उतना हम बांटेंगे, बिलकुल बांटेंगे. ज्या ज्या गोष्टी मी शिकत आहो स्वतःहून त्या गोष्टी मी तुम्हाला बिनधास्त देतो आहे. कारण ह्या गोष्टी शिकण्यासाठी मी 1 रुपया खर्च करत नाही. त्याच्यामुळे तुमच्याकडून 1 रुपया घेत नाही. आणि जे काही विद्यार्थी येऊन देतात ते समाजकार्यासाठीच लावल्या जातात, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, चला आता श्रवणाबद्दल आपण सांगतो आहे. आता श्रवणाबद्दलचा एक शब्द मी लिहून दिला आहे, ते श्रवण, लिसनिंग. श्रवण, लिसनिंग. वाचन, रायटिंग. वाचन, रायटिंग. वाचन रायटिंग होते का? रीडिंग. तर पहा, कधी कधी रीडिंगला वाचन म्हणजेच रायटिंगला रीडिंग. पहा, रायटिंगला रीडिंग आणि रीडिंगला रायटिंग. बोलण्याच्या ओघामध्ये होते असा भान नसल्यामुळे, परंतु लगेच लक्षात येत नाही. मग सहसा पहा, एखादी चाबी असते गाडीची म्हणा, किंवा तुमची रुमाल असते किंवा पेन असते, ह्या नेहमी वस्तू विसरतात. म्हणजे भानच नसते बोलण्याच्या ह्याच्यामध्ये, ठेवून देतो मग आपण गाडीजवळ जातो, असं राहते. तर तसेच याच्यामध्ये जे मी म्हटलेलं आहे, रायटिंग, लिहिणं. आणि आता भान देऊन बोल. पहिल्याच्या वेळेस मी बोललो त्यावेळेस लक्षपूर्वक नाही बोललं म्हणून चूक झाली. चुका होतात, परंतु एकच चूक पुन्हा पुन्हा करायची नाही. यासाठीही एक जबरदस्त थॉट सांगतो आहे, देअर इज नो सेम इन फेलिंग अगेन अँड अगेन.
द ओनली सिम्पल थिंग इज यू आर फेलिंग अगेन अँड अगेन बाय मेकिंग द सेम मिस्टेक. सो डोंट रिपीट युअर मिस्टेक, क्रिएट न्यू प्लॅन्स टू रिप्लेस देम. असं आहे, टू रिप्लेस देम असं आहे. तर पहा, या सुविचाराचा अर्थ असा आहे, प्रोवर्बचा अर्थ असा आहे की चुका करण्यात लाजण्यासारखं काही नाही आहे, परंतु तुम्ही जे चुका करत आहात ती एकच एक चूक पुन्हा पुन्हा करत आहात, तीच चूक करत आहात. नवीन नाही, नवीन झाली की ठीक आहे, पण तीच चूक करत आहे. एकच चूक 10 वेळा, 15 वेळा, 100 वेळा तीच चूक, तिच्या सुधारणा करत नाही. म्हणून देअर इज नो सेम इन फेलिंग अगेन अँड अगेन बाय मेकिंग द सेम मिस्टेक. सो डोंट रिपीट युअर मिस्टेक, क्रिएट न्यू प्लॅन्स टू रिप्लेस देम. म्हणून एकच चूक पुन्हा पुन्हा करू नका, त्यासाठी योजना तयार करा आणि ते चूक पुन्हा होणार नाही याकडे लक्ष द्या, असा त्याचा अर्थ आहे. इतका सुंदर थॉट्स आहे. देअर इज नो सेम इन फेलिंग अगेन अँड अगेन, द ओनली सिम्पल थिंग इज यू आर फेलिंग अगेन अँड अगेन बाय मेकिंग द सेम मिस्टेक. सो डोंट रिपीट युअर मिस्टेक, क्रिएट न्यू प्लॅन टू रिप्लेस देम. पाठांतर केलेला पटपट बोलता येतं असं आहे. त्यासाठी पाठांतर करण्यासाठीही मेहनत लागते. शेकडो असे सुविचाराचे वाक्य मी बोलत असताना पाठांतर झालेले आहेत, येतात आपोआप, आठवतात. तसंच जे तुम्ही देखील प्रॅक्टिस केल्या, प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट. तर ह्या ज्या गोष्टी सांगतो आहे ह्या ज्या तुम्ही ऐकत आहात, कारण की आपला आजचा टॉपिकच आहे श्रवण, तर तुम्ही ऐकत आहात, मी बोलतो आहोत. तर लक्षात ठेवायचं आहे, लिसनिंग, श्रवण, एक एक गोष्ट आपण क्लिअर केलेली आहेत. याच्या पहिलेचे जे आहेत, रीडिंग जे आहे आणि रायटिंग जे आहे, म्हणजेच सांगितलेलं आहे की रायटिंग लिहिणं आणि रीडिंग वाचणं आणि स्पीकिंग बोलणं आणि आता लिसनिंग ऐकणं म्हणजेच श्रवण. आता थोडक्यामध्ये मी शांतपणे बसून अजून पुन्हा 2-4 मिनटं, 5 मिनटं हा जो लेसन आहे या पुस्तकामधला त्याच्याबद्दलही थोडीशी माहिती सांगावं असं वाटते आणि सांगतो आहे की एकंदरीत श्रवण म्हणजे काय. तर लक्षात ठेवायचं आहे, सर्वश्रेष्ठ ज्ञानाची प्राप्ती जर माणसाला ज्ञानप्राप्तीच्या मार्गात परमार्थामध्ये करून घ्यायची असेल, त्यासाठी देखील श्रवण, वाचन, मनन अशा गोष्टींची गरज असते. कारण की श्रवणाचा विचार करता त्याच्या सोपार्थ ऐकणे हे तर आपल्याला माहीतच आहे. आणि हे प्राचीन काळापासून तर श्रवणाचे महत्त्व मोठमोठ्या ऋषीमुनींनी देखील सांगितलेले आहे. आपल्या शिष्यांना श्रवणाच्या माध्यमातून, आपल्या भाषणाच्या माध्यमातूनच मोठमोठे महान ऋषीमुनी आणि त्यांचे शिष्य तयार झालेले आहेत. त्यांच्या शिष्यांना देखील ते श्रवण करायला लावायचे. म्हणजे ज्या गोष्टी मी सांगत आहे तसंच मी देखील माझ्या विद्यार्थ्यांना त्या गोष्टी बोलायला लावतो. हे खूप आवश्यक आहे. फक्त माझ्या बोलण्यानेच नाही होणार, तर समोरच्यांना तुम्हाला देखील त्या गोष्टी बोलता आल्या पाहिजे, करता आल्या पाहिजे. तर श्रवणाचे महत्त्व, इतके महत्त्व आहे ह्या श्रवणाला की याच्याशिवाय आपण कोणती गोष्ट शिकू शकत नाही. म्हणून ह्या 4 गोष्टी आपल्या भाषा लँग्वेजसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. जशी भूक लागली की जेवल्याशिवाय किंवा काही खाल्ल्याशिवाय पोट भरणे अशक्य राहते, तसंच जितकं तुम्ही श्रवण कराल तितकं अधिक तुम्हाला मनशांती मिळेल. चांगल्या गोष्टी ऐकाल तर, असं नाही उबळगोबळ. तर रामदास स्वामींनी देखील श्रवणशक्तीचे वर्णन करताना म्हटलेलं आहे, ऐका परमार्थाचे साधन, तेने होय समाधान. होय समाधान. ते तू जानगा श्रवण निश्चयसी, म्हणजे समाधान लाभेल असे श्रवणाचे महत्त्व सांगितलेले आहे. संत यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या साधकाला, म्हणजे ऐकणाऱ्यांची चित्तवृत्ती शांत स्थिर होऊन त्याला समाधान प्राप्त होते. गुरुकुळमधून देखील श्रवणामुळेच मिळालेले ज्ञान हे दीर्घकाळ टिकणारे असतं. लहानपणी आपण मोठ्याकडून ऐकलेले जे श्लोक असतात, आरत्या असतात किंवा 1-2 पाढे म्हणा किंवा आई म्हणा, ह्या ज्या गोष्टी आहेत, स्तोत्र आहेत, अत्यंत आजी आजोबाचे ज्या गोष्टी आहेत, चिमणा कावळ्याची गोष्ट असेल, त्या आजही आपल्याला आठवतात.
कशामुळे तर आपण लहान असताना श्रवण केल्यामुळे. मग लहानपणी कितक्या कमी वयामध्ये तेवढी अक्कल नसताना देखील त्या गोष्टी आपण ऐकतो आणि ऐकलेल्या गोष्टी बरोबर लक्षात राहतात. तर आता तर आपण आपल्या होशमध्ये असणार, कारण की जे काय मी बोलतो आहे, ज्याला टॉयलेट बाथरूमला जाता येत नाही त्याला काय समजणार आहे. आणि म्हणूनच आम्ही कमीत कमी 5व्या वर्गापासून तर 12व्या वर्गापर्यंतच्या मुलांना ॲडमिशन देतो, ज्याच्यामुळे की ह्या ज्या गोष्टी आम्ही सांगत आहोत ह्या थोडाफार तरी त्यांना समजला पाहिजे. मग हळूहळू समजायला लागतात. जसं जसं तो मग 1 वर्ष आल्यानंतर, 2 वर्ष आल्यानंतर, म्हणजे 5वीतून 6वी, 7वी, 8वीत, 9वीत, 10वीत गेल्यानंतर 3-4 वर्षामध्ये, 5 वर्षामध्ये आपल्या जीवनाचा तो बादशाह बनून जाते. का रे, राजा बनून जाते. काय रोहित मास्तर, बरोबर आहे की नाही. तर श्रवण करण्याचे एक म्हणजेच एकाकडून दुसऱ्याकडे ज्या गोष्टी श्रवणाच्या माध्यमातून जातात, ऐकण्याच्या माध्यमातून जातात, त्याला शास्त्रीयदृष्ट्या तात्पर्य श्रवण असेच म्हणतात. आणि म्हणून आपण दिवसभरात विविध माध्यमातून दिवसभरामध्ये विविध माध्यमातून गोष्टी ऐकतो आणि आपण काय करतो तर त्या एका काळातून ऐकतो आणि दुसऱ्या काळातून सोडून जातो. नळी कुंकले सोनारी इकडून तिकडे गेल्यावर याप्रमाणेच ह्या गोष्टी करतो आणि सोडून देतो. या म्हणीप्रमाणे केल्यास काही अर्थ प्राप्त होत नाही. आणि म्हणून समर्थ रामदास स्वामींनीच म्हटलेले आहे, असे अवघेची ऐकावे, म्हणजे असे अवघेची ऐकावे परंतु सार ते जाणून घ्यावे, असार ते जाणून त्यागावे, त्या नामश्रवण भक्तीत असे कथन केलेले आहे. तर पहा, कोणती गोष्ट ऐकायला पाहिजे आणि कोणती गोष्ट ऐकायला नाही पाहिजे त्याबद्दल मनाच्या श्लोकामध्ये रामदास स्वामींनी सांगितलेले आहे. नुसते श्रवण करून चालणार नाही तर नुसते श्रवण करून चालणार नाही तर त्याचा आपल्याला आपल्या साधनेसाठी म्हणजे आपल्या अभ्यासासाठी उपयोग केला पाहिजे, ग्रहण करता आले पाहिजे. यालाच श्रवणाचा अभ्यास असे म्हणतात. तर प्राचीन काळामध्ये वेदांतामध्ये ज्ञानाचा, श्रवणाचा फार मोठा साठा तुम्हाला दिसून येईल. तुकारामाने विठोबाशी शरण जाऊन त्याचे नामस्मरण मोठ्या निष्ठेने केले, जवळीकता साधली. म्हणून प्रत्यक्ष विठोबा माऊली तुकारामाला वैकुंठाला नेण्यासाठी ते स्वतः आले. काल्पनिक आहे, समजून घ्यायच्या गोष्टी आहेत. याचा अनुभव स्वतः तुकारामाला आला. आणि मनोरंजनापेक्षाही जीवनाची सार्थकता कशी पूर्णत्वास जाईल असा विशाल दृष्टिकोन असला पाहिजे आणि आपले जीवन सत्कार्यास लावले पाहिजे, असा श्रवणाचा अभ्यास करावा. आता अवधान ऐकले देई जे, असे श्रोत्यांना ज्ञानेश्वराने म्हटलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊली जे कमी वयामध्ये ज्ञानेश्वरी लिहिली, तर एक गीता भाष्य आहे त्याच्यात. म्हणजेच श्रोत्यांना लक्षपूर्वक एकाग्रतेने ऐकण्याची विनंती केली आहे ज्ञानेश्वर माऊलींनी. हे गीतेवरील भाष्य करताना केले आहे. आता सांगितलं मी ते. ऐकणारे खूप असतात, पण लक्षात द्या, ऐकणारे खूप असतात. आता तुम्ही ऐकत आहात, असे ऐकणारे खूप आहेत, परंतु समजून घेणारे किती आहेत. म्हणून एक लक्षात ठेवायचे, ऐकणारे खूप असतात पण कान देऊन ऐकणारे मात्र खूप कमी असतात. श्रवण जर शेवटी या लेखामध्ये सांगितलेल्या श्रवण जर सातत्याने आणि भावनापूर्ण केले तर त्यापासून प्रेरणा आपण घेतली तर निश्चितच आपल्या जीवनामध्ये फार मोठी दृष्टी प्राप्त होते, म्हणजेच दिव्य ज्ञानाची प्राप्ती होते, प्रतिभाशक्ती निर्माण होते, माणूस प्रतिभा संपन्न होते, विवेकशील बनतो, सृजनशील बनतो. आणि त्याला प्रज्ञा म्हणजे काय, शील म्हणजे काय, करुणा म्हणजे काय याचा विस्तार होतो. तर श्रवणामुळे परमार्थ प्राप्ती होऊन आपण आपलं आयुष्य सत्कर्मी लावू शकतो. एवढे मोठे समर्थ श्रवण म्हणजे एवढे मोठे सामर्थ्य श्रवण भक्तीच्या अंतरंगात म्हणजे या श्रवण शब्दामध्ये आहे.
फार मोठ्या भाग्याने मिळालेले या श्रवणांचे महत्त्व अमूल्य आहे, अनमोल आहे, बहुमूल्य आहे, यात मात्र शंका नाही, असं दिलीप देशपांडे यांच्या या लेखामध्ये सांगितलेली गोष्ट आहे. तर या एका शब्दांसाठी हे शब्द किती महत्त्वाचे आहेत त्यासाठी या लेखाच्या माध्यमातून किंवा माझ्या मनातील काही विचार मी प्रगट केलेले आहेत त्या माध्यमातून सुविचारांच्या माध्यमातून किंवा अन्य गोष्टींच्या माध्यमातून तुम्हाला मी ही जी माहिती दिलेली आहे, तर या माहितीच्या आणि या आपण ज्या गोष्टी ऐकत आहात किंवा माझ्याकडे पाहण्यापेक्षा मी काय बोलतो आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे तुम्हाला, समजलं का? कारण की मी कसा दिसतो त्याला काही अर्थ नाही आहे, मी काय सांगतो आहे त्या गोष्टीला अर्थ आहे. त्याला श्रवण आहे, ज्याला समज आहे, तो जरी मी बोलणारा असलो तर माझ्याकडे लक्ष न देता माझ्या शब्दाकडे लक्ष देईल, तर याला खरं श्रवण म्हणता येईल. नाहीतर माझ्या चुका काढत असाल तुम्ही, कसा बोलते, कसा दिसते, कसे कपडे आहेत, काय आहे नाही का, कसा हसतो नाही का, कसा पाहतो, तर ह्या सगळं वेडेपणाच्या पागलपणाचे लक्षण होतील, याला श्रवण म्हणता येणार नाही. तर एकंदरीत श्रवण करताना मला पाहण्याची काही गरजच नाही आहे. तुमचा स्मार्टफोन किंवा तुमचा मोबाईल जो आहे तो असा बाजूला ठेवा, पाहण्याची काही गरज नाही. डोळे बंद करा आणि शांत मस्त चित्ताने हे सगळ्या गोष्टी ऐका. पाहण्यापेक्षा ऐका, ऐकण्याचा आनंद घ्या, म्हणजे खऱ्या अर्थानं श्रवण होईल. हे देशपांडेनं नाही सांगितलं, मी सांगतोय तुम्हाला. ज्या माध्यमातून मी स्वतः ग्रहणशक्ती निर्माण केली, एकाग्रता निर्माण केली आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी देतो आणि सांगतो, शिकवतो आणि विद्यार्थ्यांचे देखील मेडिटेशन क्लास घेतो आणि त्यांना मेडिटेशन क्लासच्या माध्यमातून पाठ्यपुस्तकांचा अभ्यास कसं करायचं ते देखील आम्ही सांगतो. एकंदरीत लवकरात लवकर आमची संस्थापन बनण्याच्या मार्गावर आहे, बनल्यानंतर सांगितलं जाईल. तर एकंदरीत काय आहे, कारण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी फक्त एका संकुचित दायऱ्यामध्ये ह्या मोबाईल पुरत्याच मर्यादित ठेवायचं नाही आहे. तर ह्या प्रत्यक्षात लोकांना मोबाईलवरून नाही तर प्रत्यक्षात अशा समोरासमोर येऊन, कारण की आज आपण पाहतो लोकांनी यंत्राशी संबंध जोडलेले आहेत, माणुसकीशी नाही. तर आम्हाला माणूस जोडायचे आहेत. माणूस द्या म्हणजे माणूस द्या, भीक मागता प्रभू दिसला. तर इथं दॅट्स ऑल. इथं आम्ही हा श्रवणाचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण जे आवश्यक गोष्ट आहे शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना, तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच यासाठी दिलेली माहिती आहे. याचा उपयोग करून घ्या असे माझी इच्छा आहे. आता वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे, इच्छा ते मार्ग. माझी इच्छा असून का फायदा, माझी ती इच्छाच ते आहे. गेल्या 15 वर्षापासून जेव्हा मी या क्षेत्रात आलो तेव्हापासून एकच इच्छा ठेवली की आपला हा जीवन समाजासाठी सार्थक करायचं आहे, समाजासाठी याचा वापर करायचा आहे. आपल्यासाठी 40 वर्ष जगलो. आता समोरचे जे, कारण की जेव्हा मी या क्षेत्रात आलो तेव्हा 40 वर्षाचा होतो, आता मी 56वा वर्ष सुरू आहे. एकंदरीत आता 15 वर्ष कंप्लीट झाले या क्षेत्रामध्ये. तर जेव्हापासून मी या क्षेत्रामध्ये आलो तेव्हापासून माझा एकच दृष्टिकोन आहे की स्वतःसाठी नाही, इतरांसाठी जगायला पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो की याच्यामध्ये असं जगण्यामध्ये मोठं आनंद, मोठी धनसंपत्ती आहे. जे टाटा बिर्ला भरून मिळत नाही ते या गोष्टी करण्यातून आपल्याला पुण्य प्राप्त होतो, सुख शांती मिळतो, ज्ञानाची खरी निर्मिती होतो, परमार्थ सिद्धी होते, सगळ्या गोष्टी समजायला लागतात. आणि म्हणून तुम्हाला सांगतो आहे की या गोष्टी ज्या मी सांगतो आहे या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. शांती सुखाने जीवन जगण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी एक एक गोष्ट मी सांगतो आहे, त्याच्या केंद्रबिंदूकडे जाण्याचा मी प्रयत्न करतो आहे. त्या गोष्टीकडे तुम्ही जाण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जायचं आहे. मी जाऊन आलो आणि एका ठिकाणी बसलो, आता तुम्हाला चालायचं आहे, जायचं आहे, एक एक कदम चालायचं आहे, एक एक कदम चालायचं आहे. लक्षात ठेवा, इन ट्रूथ वन स्टेप ॲट अ टाइम इज नॉट टू डिफिकल्ट. एक एक कदम चालणं काही कठीण काम नाही आहे. मित्रांनो, बसू नका, देगारी पलंगावरी म्हणू नका, तर उठा, चालायला लागा. आणि सध्या म्हणजे चालण्याचा नाही आहे, सध्या ऐकण्याचा आहे. ऐकून झाल्यानंतर मग उठा.
शांतीपूर्वक ऐका आणि ऐकून झाल्यानंतर मग उठा आणि मग उठून जे तुम्हाला करायचे आहे त्या दिमागाचा वापर करून करा. म्हणजे पहा तुम्ही जीवनामध्ये यशस्वी होता की नाही, सक्सेस होता की नाही. होणार. विश्वास ठेवा होणार. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. होय, अनुभव हे सर्वश्रेष्ठ गुरु आहे, टीचर आहे. आणि ह्या अनुभवातूनच मी तुम्हाला सांगतो आहे. मला ज्या गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत अनुभवातून त्या गोष्टी तुम्हाला होऊ शकतात, फक्त त्या कराव्या लागतील. म्हणून केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. ठीक, दर्शन.